हाय नमस्कार सर्वांना, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही सकाळ सकाळी लवकर आवरून गावाला चाललोय, म्हणजे माझ्या सासरे आणि दिया पण बघा किती लवकर उठून तयार होऊन बसल्या गावाला म्हणून। सगळं स्वतः आवरून घेतले आणि आम्हाला लवकर जाऊन परत सुद्धा यायचंय दुपारपर्यंत, म्हणून आम्ही सकाळी लवकरच उठले। चला तर मग जाऊया। MIDC मधून जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला मस्त पांढरी शुभ्र फुलांची झाडे लावल्यामुळे किती छान दिसत होती बघा। आणि जरा पुढे गेले की रंगीबेरंगी फुलांची झाडे पण होती आणि ही झाडे आताच पाहिली मी, मागच्या महिन्यात अजून फुले लागली नव्हती यांना। आणि उन्हात नको म्हणून पहाटेच निघालो होतो। तरी गावाला जायचं म्हटलं तर आमच्या गाडीवर 3 तास प्रवास करावा लागतं आणि आमच्या दियाची झोप अर्धवटच झालेली, म्हणून डोळे कशी बारीक दिसत होते बघा। आणि घरातूनच नाश्ता ते आवरून निघालो होतो, खरं गडबड झाल्याने आवरायचं राहूनच गेलेलं। आणि तेवढ्यात महाराजांचं दर्शन पण झालं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोणत्या ठिकाणी आहे तुम्ही ओळखला का, ते मला कमेंटमध्ये सांगा। आणि पाप माझ्या लेकरूचं बसून बसून मान दुखू लागलं होतं, मग मला काय म्हणते माहिती आहे, मम्मा माझं गोन खूप दुखालय ग, मी उभा राहू का पप्पाला धरून, असं म्हणत होती। मग ज्या कामासाठी आम्ही आलो होतो त्यासाठी काही झेरॉक्स ते पाहिजे होते, तर ते सुद्धा काढून घेतले। दुकानात गेले म्हणलं तर दियानं काय तर घ्यायलाच हवं। नंतर गावात पोहोचल्यावर आमच्या इथे देवीला केळी तेन ठेवावं लागतं, मग ते ठेवून नमस्कार केला। मग पोहोचलो घरी, त्यानंतर हातपाय तेन धुवून घेतलं आणि चहा तेन आवरून खूप दिवसांनी आलो, तर शेतात पण एक फेरफटका मारून यावं म्हणलं। आणि ही आमचीच शेती आहे, आता ज्वारी तेन काढले तिथले। आणि एवढं ऊन भयानक होतं ना, बापरे कधी एकदा जाऊन घरात बसेन असं वाटत होतं बघा। बाप लेक कसं मला सोडूनच पुढे जात होती, किंमतच नाही हो आम्हाला। मग घरी जाऊन जेवण तेन केलो आणि तेवढ्यात घरात ना शोकेसचं कपाट करायचं आहे, मग त्यांनी आले होते। त्यांनी केलेले खूप छान छान फोटो बघितले आणि त्यातलं एक सिलेक्ट केलं। आणि इकडं मॅडमांचं 1 तास झालं तरी जेवण होईना, नुसतं इकडे तिकडे बघायचं काम चालू होतं। मग सगळं ठरवून फिक्स केलं, सगळं आता ना एक 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 करणं चालू आहे आमचं। आताच घर बांधून नुकते एक 4-5 महिने झालेत, यांची दुपारची कामाला पण जाणार होते, मग लवकर भर उन्हातच परतलो। उन्हात एवढं जीव कासावीस होतो ना, काय सांगावं। आणि दियाला झोप पण येत होती, तिथनं कसाबसा 3 तासांचा प्रवास करत आलो। मग गावात येऊन काहीतरी थंड प्यावं म्हणलं, मग शेक घेतला। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।